सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी येथील क्लोरीन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील उपयोगात न येणारे रासायनिक युक्त नाल्याद्वारे सोडण्यात येणारे दूषित पाणी कास्तरकरांचे शेतात व वैनगंगा नदी पात्रात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेत पिकांचे नुकसान होत असल्याबाबतची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। त्या अनुषंगाने अमित मेश्राम यांनी क्लोरीन ड्रग औषध निर्मिती कारखान्याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक युक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील होणारे पिकांचे नुकसान व सदर पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात जात असल्याने उद्भवणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य संबंधित आजार लक्षात घेता नाला बुजवण्यात यावा यासह अन्य असलेल्या मागण्यांचे निवेदन संबंधित विभागासह महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठवले होते। न्याय मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। सदर प्रकाराबाबतची बातमी माध्यमांवर प्रसारित होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जागे झाले आणि मंडळाचे कर्मचारी अधिकारी देवाडी येथील क्लोरीन ड्रग निर्मिती कारखाना स्थळी दाखल झाले। दरम्यान त्यांनी परिसराची पाहणी केली व कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक युक्त पाण्याचे नमुने तपासलेत व कारखाना व्यवस्थापनाला सदर प्रकाराबाबत त्वरित उपाययोजना करण्यास सांगितले। दरम्यान अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईही केल्याचे सांगितले आहे। चोरीला गेलेले मोबाईल सोलापूर जेल रोड पोलीस ठाण्याच्या DB पथकाने शहर, परजिल्हा व परराज्यातून शोधून काढले। या मोबाईलची किंमत 10,18,000 रुपये आहे। जेल रोड पोलीस ठाण्यात चोरीला गेलेल्या मोबाईल संबंधित फिर्यादी नोंदल्या होत्या। त्याचा शोध घेण्यासाठी DB पथकाने अतिशय दक्षपणे काम केले। त्यामुळे पथकाकडून चोरीला गेलेल्या मोबाईलचे CDR प्राप्त करून 2024 मधील विविध कंपन्यांचे 55 मोबाईल व टॅब असा 10,18,000 रुपयांचा मुद्देमाल सोलापूर शहर, जिल्हा, परजिल्हा व परराज्यातून हस्तगत करण्यात आले आहे। नागपूर शहरात महिला शिक्षिकेने बनावट कागदपत्रांच्या आधारावर अनुदानित शाळांमधील नोकरी लाटण्याचा प्रकार समोर आला आहे। यानंतर संबंधित शिक्षिका व तिला मदत करणाऱ्या प्राचार्य यांच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमध्ये नागपूर शहरातील दिघोरी परिसरातील सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आरोपी शिक्षिका गौरी गोस्वामी व प्राचार्य राजेश मासुरकर यांच्या विरोधात SFS हायस्कूल मधील सहाय्यक शिक्षक हेमंत गाजरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा शहरातील 8 खासगी दवाखान्यांना बुलढाणा नगरपालिकेने नोटीस दिली आहे। पुढच्या 8 दिवसात दवाखान्याच्या इमारत खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहे। फायर ऑडिट न करणे, दवाखान्यात पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आले आहे। बुलढाणा शहरात मोठ्या संख्येने खासगी दवाखाने आहे। शहरातील 70 पेक्षा अधिक दवाखान्यात रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था आहे। दरम्यान खासगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे, मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष आहे। परिणामी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या सूचनेवरून नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने शहरातील 8 दवाखान्यांना नोटिसा दिल्या आहेत। सांगलीच्या कुरळपमध्ये 10 ते 15 एकर ऊस आग लागून जळून खाक झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांचे विहिरीवरील सोलर सेट जळाला आहे। या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वाळवा तालुक्यातील कुरळप येथील बाबूराव धोंडीराम कुंभार या शेतकऱ्याच्या ऊस गेल्या 15 दिवसापासून कारखान्याला गेला होता। ते आज सकाळी ऊसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात होते। फडातील पाचट पेटवत असताना शेजारील ऊसाला आग लागली आणि पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात पसरली। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
नवी मुंबईतील खारघर शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून खारघर हिलवर बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। डोंगरावर 2 वाडी असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे। मात्र खबरदारी म्हणून वन विभागाने बॅरिकेड लावून पोस्टर देखील लावले आहे। दरम्यान रात्री बिबट्याचा मुक्त वावर करत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। येवला शहरामध्ये भटक्या कुत्र्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, नायलॉन मांजा विक्री वापरण्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी येवला ठाकरे गटाच्या वतीने विंचूर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून हे भटके कुत्रे नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसफुसीवर भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ईव्हीएम मशीनमुळे महायुतीला यश मिळाले असा दावा विरोधक करत होते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले, आमचा पराभव हा संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या अंतर्गत जागा वाटपाच्या घोळामुळे झाला। निवडणुकांचे नियोजन करता आले नाही, याचा अर्थ ईव्हीएमच्या नावे सुरू असलेल्या राजकीय तमाशा व्यर्थ असल्याची टीका देखील भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे। HMPV या विषाणूचा शिरकाव भारतात झाल्याने आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे। या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। HMPV रुग्ण आढळल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करता यावा म्हणून आरोग्य यंत्रणेने नियोजन केले आहे। तर या विषाणूची लक्षणे सामान्य असून कोणत्याही व्यक्तीने घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये। याच्यावर औषध उपलब्ध आहे, त्यामुळे कुठलीही लक्षणे जाणवल्यास जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक अमरीश मोहबे यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये खतांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। खताच्या एका बॅगेमागे 225 रुपयांची वाढ झाली आहे। फक्त DAPचे भाव स्थिर आहे। DAPच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून 1350 रुपयेच ठेवले आहे। 1470 रुपयांना येणारी 10-26-26 ची बॅग आता 1725 रुपयाला येते। एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि त्यात खतांचे भाव वाढले तर आम्ही जगायचे कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।